वराह अवतार गोष्ट भगवान विष्णूंच्या द्वारपालांपासून सुरू होते. वैकुंठ लोक हे भगवान विष्णूंचे सुप्रसिद्ध दिव्य निवासस्थान आहे. जया आणि विजया या दोन भयंकर द्वारपालांनी त्यांचे रक्षण केले. भगवान विष्णूंवरील त्यांचे गाढ प्रेम आणि त्यांची अविभाज्य निष्ठा भगवान विष्णूंचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली होती. ही कथा जया आणि विजया यांच्याकडे वैकुंठ लोकांच्या दिव्य क्षेत्रात लोकांना प्रवेश देण्याची शक्ती आहे, जिथे ते सर्व शक्तिमान परमेश्वराची एक झलक पाहू शकतात. आख्यायिका अशी आहे की एकदा भगवान विष्णूंना भगवान ब्रह्मदेवांच्या 4 पुत्रांनी त्यांच्या स्वर्गीय निवासस्थान वैकुंठ लोकात भेट दिली. तथापि त्या क्षणी भगवान विष्णू योग्य प्रकारे विश्रांती घेत होते आणि अशा प्रकारे जया आणि विजयाने त्यांना भगवान विष्णूंना भेटण्यापासून रोखले. जया आणि विजया यांना ब्रह्मदेवाच्या पुत्रांचा क्रोध सहन करावा लागला, ज्यामुळे ते क्रोधाने भरलेले होते. जया आणि विजया यांना मानवी रूप धारण करून पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप देण्यात आला होता. जया आणि विजया यांनी क्षमा याचना करूनही ब्रह्मदेवांचे पुत्र अढळ राहिले. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्यांना आपल्या उपस्थितीत कृपा केली. त्यांनी आपल्या रक्षकांच्या वर्तनाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी ब्रह्मपुत्रांना सांगितले की ते भगवान विष्णूंनी दिलेल्या नियमानुसार वागत आहेत. परंतु भगवान ब्रह्मपुत्रांनी मन बदलले नाही आणि त्यांच्या निर्णयावर ते ठाम राहिले आणि सांगितले की शाप मागे घेता येणार नाही. भगवान विष्णूंनी जय आणि विजय यांना या वाईट वळणाची माहिती दिली आणि सांगितले की शाप मोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्या हातून त्यांचा मृत्यू होणे. तथापि या नशिबाने रक्षकांना निराशा झाली नाही आणि नशिबाने ठरवल्याप्रमाणे जय आणि विजया यांना हिरण्यकशिपू आणि हिरण्यक्ष नावाच्या भावांच्या रूपात पुनर्जन्म मिळाला. भगवान ब्रह्मदेवाबद्दल हिरण्याक्षाची भक्ती खरोखरच अफाट होती. वर्षानुवर्ष समर्पित उपासनेनंतर त्यांना स्वतः भगवान ब्रह्मदेवाकडून एक शक्तिशाली वरदान मिळाले. कोणताही प्राणी, मग तो दैवी असो का नश्वर, कधीही त्याचा नाश घडू शकत नाही अशी हमी. हिरण्याक्षाला अजिंक्यतेची भावना होती, कारण त्याला असे वाटत होते की त्याला अमरत्व प्राप्त झाले आहे. आपल्या ग्रहावरील निरपराध बळींना तो असह्य वेदना देऊ लागला, तेव्हा त्याच्या दुष्टपणाला सीमा नव्हती. हिरण्याक्षाने देवांचा नाश केला आणि इंद्राच्या स्वर्गीय महालावर हल्ला करण्यापर्यंत त्यांनी मजर मारली. देवांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी पळून जावे लागले आणि पृथ्वीच्या आत खोलवर असलेल्या लपलेल्या गुहांमध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यानंतर हिरण्याक्षाने पृथ्वी ताब्यात घेतली आणि तिला पाताळ लोकाच्या खोल पाण्यात बुडवले. यामुळे पृथ्वी बुडाली, कारण पृथ्वीचे वजन समुद्राला सहन न होणे इतके जास्त होते. या घटनांदरम्यान पृथ्वीवर शक्तिशाली मनु आणि शतरूपाने राज्य करत होते. मनु आणि शतरूप त्यांच्या दुःखाचे समाधान मिळवण्यासाठी ब्रह्मदेवाकडे गेले. पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने प्रकट केले की भगवान विष्णूंचा शोध घेणे हाच एकमेव मार्ग आहे. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवानी आपले लक्ष अंतर्मुख केले आणि भगवान विष्णूंचे ते ध्यान करू लागले. त्यांच्या नाकपुड्यातून एक लहान पिल्लू बाहेर येताना दिसले. एकेकाळी लहान असलेल्या या प्राण्यात एक उल्लेखनीय परिवर्तन झाले. हळूहळू त्याचा आकार वाढत गेला आणि तो एका विशाल पर्वताच्या आकारासारखा उंच झाला. हा भगवान विष्णूंचा अवतार होता. त्याच्या आवाजात दृढ निश्चयाने त्याने जाहीर केले की तो विशाल समुद्रात उडी मारेल आणि पृथ्वी मातेला वाचवेल. वराह अवतार कथा. एका मोठ्या गर्जनेने भगवान विष्णू एका महाकाय डुकरात रूपांतरित झाले आणि त्यांचे खूर ढगांना फाडून आकाशात उडी मारले. अढळ निर्धाराने ते पृथ्वी मातेला शोधण्याच्या मोहिमेवर समुद्राच्या खोलवर गेले. एक विशाल समुद्र ओलांडून ते शेवटी दुसऱ्या बाजूला पोहोचले आणि त्यांना एक अविश्वसनीय शोध लागला. त्या रहस्यमय खोलीत पूजनीय पृथ्वी माता भूमिदेवी होती. तो महासागराच्या विशाल भागातून प्रवास करत असताना तो समुद्राच्या शक्तिशाली देव वरुण देवाशी समोरासमोर आला. तीव्र दृढ निश्चयासह त्याने वरुण देवाला युद्धासाठी आव्हान देण्याचे धाडस केले. वरुणाच्या धूर्त योजनेत हिरण्याक्षाला हे पटवून देणे समाविष्ट होते की त्याचा एकमेव योग्य शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः भगवान विष्णू आहेत. अशा प्रकारे हिरण्याक्षाला त्या शक्तिशाली देवतेशी भयंकर युद्ध करण्यास भाग पाडले गेले. अचानक नारद प्रगट झाले. हिरण्याक्षाने भगवान विष्णूंचे स्थान जाणून घेण्याची मागणी केली.
नारदांनी हिरण्याक्षाला सांगितले की भगवान विष्णू समुद्राच्या खोल पाण्यातून पृथ्वी मातेला वाचवण्यासाठी एक धाडसी मोहिमेवर निघाले आहेत. हृदयात क्रोधाने भरलेला हिरण्याक्ष समुद्राच्या खोलवर धावत गेला. एका वीर पराक्रमात भगवान वराहाने आपल्या शक्तिशाली दात समुद्राच्या खोलवर बुडवला आणि त्यावर पृथ्वी मातेला उभे केले. एका दृढ निश्चयाने त्याने वरच्या चमकत्या पृष्ठभागाकडे लाथ मारली. एका भयंकर चकमकीत हिरण्याक्षाने आपल्या शक्तिशाली गद्याने भगवान वराहांवर हल्ला केला. त्याने आपल्या वराह अवतारात भगवान विष्णूंना आव्हान देण्याचे धाडस केले आणि असा दावा केला की त्यांच्याकडे दैवी शक्ती अस्तित्वाशी युद्ध करण्याची शक्ती आहे. प्रचंड ताकदीने राक्षसाने त्याची शक्तिशाली गदा परमेश्वरावर फेकली. तो त्याच्या सर्व आसुरी शक्तीने प्रहार करण्यास तयार होता. भगवान वराह एक पाऊल मागे हटले असे म्हणतात. युद्ध सुरूच राहिले. सूर्य मावळू लागला तेव्हा ब्रह्मदेवांनी एक भयानक इशारा दिला. रात्र होण्यापूर्वी राक्षसाचा नाश केला पाहिजे, नाहीतर त्याची काळी जादू जगावर पसरणार नाही. वराह अवतार आणि हिरण्याक्ष यांच्यातील युद्धात पराक्रमी वराहाने त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार मुठी मारली. एका जलद गतीने त्याने त्याला वर उचलले आणि हवेत उडवले. शेवटी हिरण्याक्ष कोसळला आणि लगेचच मृत्युमुखी पडला.